अनुभव कथा आहे एका सामान्य शेतकऱ्याची, ज्यांचा अनुभव मी तुमच्या समोर ठेवणार आहे। त्यांचं नाव आहे विठ्ठलराव देशमुख आणि यांचे आयुष्यभर मेहनत करूनही नशिबाने त्यांना सतत परीक्षा घेतली। पावसाने दगा दिला, पीक जळालं आणि त्यांच्यावर मोठं कर्ज झालं। गावात लोक हसायला लागले, आता याचं काहीच होणं नाही। पण विठ्ठलराव कधीही स्वामी समर्थांना विसरले नाही। घरात एक लहानसा स्वामींचा फोटो होता। दररोज पहाटे तो फोटो डोक्याला लावून ते म्हणायचे, जो जो स्वामी समर्थ, मला नाही माझ्या मुलाबाळांना आधार दे। एक दिवस त्यांच्याकडे बँकेतून नोटीस आला, घर जायला लागणार होतं। त्या रात्री विठ्ठलराव पूर्णपणे मोडून पडले। ते गावाबाहेर असलेल्या छोट्याशा मंदिरात गेले। डोळ्यात अश्रू, ओठांवर फक्त एकच शब्द, समर्थ। तिथे बसले असताना एक साधा फाटा कोट घातलेला वृद्ध महाराज आले। त्यांनी फक्त एवढंच विचारलं, तुझा विश्वास अजून आहे का? विठ्ठलराव रडत म्हणाले, माझ्याकडे काहीच उरलंच नाही, पण माझा विश्वास अजून जिवंत आहे। वृद्ध महाराज हसले आणि म्हणाले, उद्या सकाळी तालुक्याला जा, जिथे तुझं काम होईल। दुसऱ्या दिवशी ते तालुक्याला गेले। तिथे अचानक सरकारची कर्जमाफी योजना जाहीर झाली होती। त्याच्या शेतकऱ्यांच्या यादीत विठ्ठलरावांचं नाव पहिल्याच पानावर होतं। ते थरथरत जमिनीवर बसले आणि फक्त एकच वाक्य बोलले, हे माझ्या स्वामींचं काम आहे। त्या दिवसापासून त्याचं आयुष्य बदललं। ते अजूनही श्रीमंत नाहीत, पण त्यांच्या घरात विश्वास, समाधान आणि स्वामींची छाया कायम आहे। मित्रांनो, संकट कितीही मोठं असलं तरी जेव्हा आपण खऱ्या मनाने स्वामी समर्थांना हाक मारतो, तेव्हा ते मार्ग उघडतात। जय जय श्री स्वामी समर्थ।